नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट 2023 साली झालेल्या पेपर 2 मधील प्रश्न उत्तरे. चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 56. पुढील आत्मचरित्रे प्रकाशकालानुसार लिहा. सफर, हरवलेले दिवस, मी SM, आत्मकथा. पर्याय आहेत सफर, मी SM, हरवलेले दिवस, आत्मकथा, मी SM, आत्मकथा, हरवलेले दिवस, सफर, आत्मकथा, हरवलेले दिवस, सफर, मी SM, हरवलेले दिवस, सफर, मी SM. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, सफर, मी SM, हरवलेले दिवस आणि आत्महत्या. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 57. पुढीलपैकी कोणते चरित्र द.न. गोखले यांनी लिहिलेले नाहीत? तर द.न. गोखले यांनी लिहिलेले साहित्यापैकी चरित्र बघूयात. कवी क्रांतीवीर बाबनराव सावरकर, विराट ज्ञानी ज्ञानमूर्ती रानडे, डॉक्टर पटवर्धन उर्फ माधव जुलियन, डॉक्टर केतकर. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, विराट ज्ञानी न्यायमूर्ती रानडे यांचं चरित्र द.न. गोखले यांनी लिहिलेलं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभेचे प्रवक्ते कोण होते? पहिले आहे नगनाथ अण्णा गायकवाडी, शरद पाटील, आनंद यादव, विनायक तुमराम. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, शरद पाटील हे दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभेचे प्रवक्ते होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. दलित साहित्य चळवळीलाही राजकारणी परिणाम जरुरी आहे, पण तिचा एक अंगभूत जास्त खोली व व्याप्ती आहे. हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे वसंत पाळशीकर यांचं, गंगाबाबा सरदार यांचं, कडा गराडे, गोम कुलकर्णी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 A, वसंत पाळशीकर यांचं हे विधान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. दलित चळवळीचे सर्वाधिक महत्त्वाचे तत्त्व कोणते? पर्याय आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवमुक्ती. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, मानवमुक्ती हे दलित साहित्याचे चळवळीचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व मानले गेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. पहिले आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले? पर्याय आहे चंद्रपूर, भद्रावती, ठाणे, यवतमाळ. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, भद्रावती येथे पहिले आदिवासी साहित्य संमेलन पार पडले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. आदिवासी वीर पुरुष हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत एकनाथ साळवे, गोविंद गारे, बाबा भांड, अमरेंद्र. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, गोविंद गारे यांनी आदिवासी वीर पुरुष हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. मनोगत हा कविता संग्रह कोणाचा आहे? पर्याय आहे कुसुम आलाम, उषा किरण आत्राम, रामचंद्र जंगले, माधव सरकुंडे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, माधव सरकुंडे यांचं मनोगत हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. पुढीलपैकी कोणते अनियतकालिक होते? तर परामर्श, असो, रसरंग, आलोचना. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, असो हे अनियतकालिके होते. तर बाकीचे सर्व हे नियतकालिके आहेत. परामर्श, रसरंग, आलोचना हे सर्व नियतकालिके आहेत. त्यानंतर प्रश्न बघूया 65वा. प्रश्न क्रमांक 65. पुढीलपैकी कोणते कवी लेखक अनियतकालीच्या काळी चळवळीत सक्रिय होते? तर पर्याय आहे पु. शी. रेगे, विजय तेंडुलकर, किरण नगरकर, भालचंद्र नेमाडे. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 D, भालचंद्र नेमाडे हे कवी लेखक अनियतकालीन काव्याच्या चळवळीत सक्रिय होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. ठणठण पारळं हे टोपण नाव कोणत्या लेखकाचे आहे? पर्याय आहे KJ पुरोहित, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, चित्रेम खानोलकर. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, चित्रेम खानोलकर यांना ठणठणपाळ हे टोपण नाव देण्यात आलं होतं.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 67. सत्यकथा नियतकालिक कधी बंद पडले? तर पर्याय आहे सप्टेंबर 1982, ऑक्टोबर 1982, ऑगस्ट 81, सप्टेंबर 81. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सप्टेंबर 82 रोजी सत्यकथा हे नियतकालिक बंद पडले. प्रश्न क्रमांक 68. सेंट्रल बस स्टेशन या कादंबरीचे लेखक कोण? पर्याय आहेत वा बोधे, उत्तम बंडू तुपे, महादेव मोरे, वसंत नरहर फेणे. याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वसंत नरहर फेणे हे सेंट्रल बस स्टेशन या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 69. अ रूम ऑफ वन्स ओर ही संहिता कोणी लिहिली? पर्याय आहेत व्हर्जिनिया वुल्फ, सँड्रा गिल्बर्ट, सियाम दौव्वा, केट मिलेंट. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, व्हर्जिना वुल्फ यांनी अ रूम ऑफ वन्स ऑन ही संहिता लिहिलेली आहे. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला